हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. तर आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तो आजचा व्हिडिओ आहे स्किन केअरबद्दल. तर मी माझ्या चेहऱ्याला कुठले प्रोडक्ट यूज करते ते मी आज दाखवत आहे. ते इथे बघू शकता. फर्स्ट प्रोडक्ट आहे जो की फेस वॉश आहे. तो माझ्या चेहऱ्याला खूप छान पद्धतीने सूट होतो. जो म्हणजे तो आहे गार्नियरचा फेस वॉश. तो छान पद्धतीने माझ्या चेहऱ्याला सूट होतो, त्यामुळे मी त्यानेच फेस वॉश करून घेते. ते बघताय छान पद्धतीने मी फेस वॉश माझ्या चेहऱ्याला अप्लाय केलं आहे आणि थंड पाण्याने तोंड मी स्वच्छ धुवून घेत आहे. इथे बघताय थंड पाण्यानेच कधीही तोंड धुवून घ्यावं फेस वॉश केल्यानंतर. आणि आता मी मऊ टॉवेलने माझा फेस पुसून घेतलेला आहे. त्यानंतर बारी येते माझ्या दुसऱ्या प्रोडक्टची, जे म्हणजे पॉन्सचं मॉइश्चरायझर आहे. हे माझ्या त्वचेला छान पद्धतीने सूट होतं. जेव्हापासून मी पॉन्सचं मॉइश्चरायझर आणि फेस वॉश लावायला चालू केलेलं आहे, तेव्हापासून माझे पिंपल्स खूप प्रमाणात कमी झालेले आहेत. त्यामुळे मी गार्नियरचं फेस वॉश आणि पॉन्सचं मॉइश्चरायझर हे लावते. आणि मॉइश्चरायझर हे लावायलाच पाहिजे आपल्या त्वचेला. अशा पद्धतीने मी मॉइश्चरायझर छान पद्धतीने लावून घेत आहे. आणि त्यानंतर आता मला लावायचं आहे सनस्क्रीन. इथे बघताय माझं सनस्क्रीन आहे लॅक्मेचं. मी लॅक्मेचं सनस्क्रीन लावते. ते हेही मला छान पद्धतीने सूट झालेलं. अख्खा उन्हाळा मी हेच सनस्क्रीन लावत होते. तर आता सध्याला तर पावसाळा चालू झालेला आहे, पण तरी पण अजून काही एवढा पाऊस पडत नाही आहे. का अचानकच ऊन पडतं, त्यामुळं सनस्क्रीन लावायचं. आपण बाहेर जातो, मला तर बाहेर जायला लागतं. मुलांना स्कूलला घेऊन जायला लागतं, घेऊन यायला लागतं त्यांना. म्हणजे नेणं आणणं हे सगळं माझंच काम आहे, त्यामुळे बाहेर पडते मी. त्यामुळे मग सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. तिथे मी छान पद्धतीने लॅक्मेचं सनस्क्रीन लावलेलं आहे. इथे बघताय माझी स्किन खूप छान दिसत आहे आता सनस्क्रीन लावल्याच्यानंतर. तर तिसरा प्रोडक्ट माझा सनस्क्रीन होता. आणि त्यानंतर मग सगळ्यात लास्टला अजून एक प्रोडक्ट आहे, ते मी लावते. ते त्वचेसाठी नाही. तिथे बघताय माझी त्वचा किती ग्लो करत आहे 2-3 प्रोडक्टनीच. त्यानंतर लास्ट प्रोडक्ट चौथा म्हणजे माझा लिप बाम. हेही मी लावते. ते लावल्याशिवाय पूर्ण काही चेहऱ्याला लावल्यासारखं वाटतच नाही. काही नाही लावलं तरी पण लिप बाम हे गरजेचंच आहे लावणं. ते बघताय मी लास्टला लिप बाम लावलेला आहे. आणि अशा पद्धतीने मी आता तयार झालेली आहे. इथे बघताय मी झालेले आहे तयार मुलांना स्कूलला घेऊन जाण्यासाठी. सो असं माझं स्किन केअर रुटीन होतं. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.